नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 14 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडी. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह नागपूर इथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. डॉक्टर आंबेडकरांनी तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या जातीवाद आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. समाजात समानता प्रस्थापित व्हावी यासाठी 1935 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसोबत अन्य धर्मात प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला होता. पुढे अनेक वर्ष त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी दया आणि करुणेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धम्माची त्यासाठी निवड केली. लाला हरदयाल यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1884 रोजी दिल्लीत झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक प्रमुख नेते, समाजवादी विचारवंत आणि राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीतून झालं आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांना राष्ट्रवादाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन गदर पक्षाची स्थापना केली. तिथे त्यांनी प्रवासी भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली आणि अमेरिकेतील भारतीय समुदायाला संघटित केलं. लाला हरदयाल यांचं 4 मार्च 1939 रोजी वयाच्या 54व्या वर्षी अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया इथं निधन झालं. अरुण खेत्रपाल यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1950 रोजी झाला होता. ते भारतीय लष्करातले एक शूर अधिकारी होते. 1971च्या भारत पाकिस्तानच्या युद्धात बसंतरच्या लढाईत ते हुतात्मा झाले. त्यानंतर त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. 1971 मध्ये 47व्या ब्रिगेडला बसंतर नदीवर पूल उभारण्याचं काम देण्यात आलं होतं. 15 डिसेंबर 1971 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत ब्रिगेडने हे काम संपवलं. मात्र याच दरम्यान त्यांना पाकिस्तानी लष्कर आपल्या टँक ब्रिगेडसह त्यांच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर लगेचच सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल आपल्या रणगाड्यासह शत्रूच्या दिशेने निघाले. 1-2 नाही तर तब्बल शत्रूचे 10 रणगाडे त्यांनी उडवले. अरुण यांनी उडवलेला शेवटचा रणगाडा हा त्यांच्यापासून 100 मीटर फक्त दूर होता. त्यावेळेस त्यांना परत येण्याचा संदेश त्यांच्या वरिष्ठांनी दिला. तसंच त्यांच्या रणगाड्याला आग देखील द्यायला लागली. मात्र त्यांनी वरिष्ठांना एक संदेश देत आपला रेडिओ सेट ऑफ केला. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं, सर माझी बंदूक अजून फायरिंग करते आणि जोवर माझी बंदूक फायरिंग करत राहील तोवर मी पण हे फायरिंग चालूच ठेवेन. यानंतर मात्र रणगाड्याला लागलेल्या आगीमध्ये अरुण खेत्रपाल यांना मृत्यू आला. मात्र देशाला या युद्धात विजय मिळाला. याच युद्धात अरुण यांचे वडील ब्रिगेडियर M.L. खेत्रपाल हे देखील शत्रूंसोबत लढत होते. अरुण यांच्या हुतात्म्यानंतर ते ज्या टँकमध्ये बसून लढत होते तो टँक आजही अहमदनगर इथे आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अरुण खेत्रपाल यांनी अतुलनीय शौर्य दाखवत बलिदान दिलं. रजिया सुलतान यांचं 14 ऑक्टोबर 1240 रोजी निधन झालं होतं. दिल्लीवर राज्य करणाऱ्या त्या एकमेव मुस्लिम महिला होत्या. रजिया सुलतान ही दिल्लीची 5वी सुलतान होती. ती सुलतान इल्तुतमिशची मुलगी होती. इल्तुतमिश हा पहिला शासक होता ज्याने एका महिलेला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं. या गोष्टीने मुस्लिम राज्यकर्ते आणि मित्रपक्ष नाराज झाले, कारण त्यांना सिंहासनावर कोणत्याही स्त्रीला पाहायचं नव्हतं. अशा परिस्थितीत रजियासाठी हा मार्ग सोपा नव्हता. पण ती एक धाडसी महिला होती. ती उघडपणे लोकांमध्ये जात असे. तसंच पडदा प्रथेलाही तिचा विरोध होता. रजियानेही आपल्या वडिलांसोबत युद्धात भाग घेतला होता. पण पुरुष प्रधान मुस्लिम विचारसरणी आणि मुस्लिम परंपरावादामुळे तिला सुलतान बनवण्यास विरोध झाला. परिणामी रजियाचा भाऊ रुकनुद्दीन फिरोज हा दिल्लीचा शासक म्हणून नियुक्त झाला. पण तो राज्य करू शकला नाही. नंतर जनतेच्या पाठिंब्यानं रजिया दिल्ली तख्ताची सुलतान बनली, पण ती 3 वर्षात राज्य करू शकली. 1240 मध्ये तिचा मृत्यू झाला. 14 ऑक्टोबर 1964 रोजी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिक हक्क चळवळीत त्यांनी अहिंसक मार्गाने वांशिक न्यायासाठी लढा दिल्यानं त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी अटलांटा जॉर्जिया इथे झाला. ते अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते होते. गांधींच्या विचारांनी प्रेरित असलेलं अहिंसा हे निषेधाचं तत्व त्यांनी स्वीकारलं. या चळवळी दरम्यान मार्टिन ल्युथर किंग यांनी आय हॅव अ ड्रीम असं भाषण दिलं, ज्यामध्ये त्यांनी वांशिक समानता आणि न्यायाची कल्पना केली होती. हे भाषण अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीतलं एक निर्णायक क्षण ठरलं. 4 एप्रिल 1968 रोजी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची हत्या करण्यात आली. 14 ऑक्टोबर 1981 रोजी होस्नी मुबारक हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ 30 वर्ष चालला, ज्यामुळे ते इजिप्तच्या आधुनिक इतिहासातील सर्वात जास्त काळ अध्यक्ष असलेले म्हणून ओळखले जातात. राजकारणात येण्यापूर्वी मुबारक हे हवाई दलात अधिकारी होते. 1972 ते 1975 पर्यंत त्यांनी कमांडर म्हणून काम केलं, तर 1973 मध्ये ते एअर चीफ मार्शल पदापर्यंत पोहोचले. 1975 मध्ये त्यांना अध्यक्ष अनवर सादात यांनी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त केलं आणि नंतर 1981 मध्ये अनवर सादात
सादात यांच्या हत्येनंतर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. होस्नी मुबारक यांनी 11 फेब्रुवारी 2011 रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इजिप्तमध्ये त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या 18 दिवसाच्या हिंसक निदर्शनानंतर त्यांनी राजीनामा दिला. एखाद्या आंदोलनाने निरंकुश शासकाला सत्तेवरून बेदखल करण्याची ही पहिलीच वेळ होती. या निदर्शनात 239 आंदोलकांचा मृत्यू झाला होता. होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण इजिप्तमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. 25 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचं निधन झालं. तर हे होते आजचे अर्थात 14 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.